श्रीरामपूर तालुक्यात मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने उक्कलगाव येथील शेतकरी रमाकांत संपतलाल खटोद यांची 1 एकर केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे। महिनाभरात काढणीवर आलेली तब्बल 2000 केळीची झाडे जमिनीवर कोलमडल्याने खटोद यांचे सुमारे 15 लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। आधुनिक पद्धतीने या केळीची बागेत लागवड करत 60 ते 65 टन दर्जेदार केळीचे उत्पादन अपेक्षित असताना मात्र एका रात्रीत निसर्गाने घात केला आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे। सदर नुकसानी संदर्भात खटोद यांनी महसूल आणि कृषी विभागास माहिती देऊन देखील तब्बल 2 दिवस उलटले, कोणताही अधिकारी पंचनामा करण्यास न आल्यामुळे शासकीय अनास्थेमुळे आज एवढ्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याची खंत खटोद यांनी व्यक्त केली आहे। माझं नाव रमाकांत संपतलाल खटोद। माझं क्षेत्र श्रीरामपूर तालुक्यात उक्कलगाव गटात आहे आणि मंगळवारी रात्री जो श्रीरामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जो पाऊस झाला त्याच्यात माझे जवळपास 2000 ते 2200 झाडं केळीचे कोलमडून पडले। हे पूर्ण झाडं कोलमडून गेल्यानंतर माझं जवळपास 12 ते 15 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। सदर घटनेची माहिती मी महसूल म्हणजे तलाठी साहेबांना आणि कृषी अधिकाऱ्यांना ही दिलेली आहे। सदर घटनेला दुसरा दिवस आज जात आहे, अजून कोणी पंचनाम्यासाठी आलेलं नाही। माझी शासनाला एवढीच विनंती आहे का सदर प्लॉटचे पंचनामा करून मला शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, हीच एवढी शासनाला विनंती आहे। आता प्रशासन यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।